नमस्कार. जय जवान जय किसान. जय महाराष्ट्र. भारत माता की जय. 11 जून साने गुरुजींना त्यांच्या स्मृतिदिनी पुण्यतिथी दिवशी विनम्र अभिवादन. 11 जून 2025 रोजी साने गुरुजींची 75वी पुण्यतिथी आहे. साने गुरुजींचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला होता. साने गुरुजी हे महाराष्ट्रातील मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते. ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी सरळ ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाज धर्म, आपण सारे भाऊ इत्यादी त्यांची पुस्तके खूपच प्रसिद्ध आहेत. मागच्या पिढीमध्ये त्यांचे श्यामची आई हे पुस्तक माहिती नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. मराठी पुस्तकप्रेमींनी एक वेळ नव्हे तर 3 ते 4 वेळा हे पुस्तक वाचले असेल. साने गुरुजींना आपल्या आईबद्दल असलेला जिव्हाळा, कृतज्ञता, तिच्यावरील प्रेम त्यांनी या पुस्तक रूपाने मांडले आहे. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी 24 डिसेंबर 1899 रोजी झाला होता. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये MA ही उच्च पदवी मिळवली होती. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काम करत असताना, तसेच तेथील वसतिगृहाची जबाबदारी सांभाळत असताना विद्यार्थ्यांना त्यांनी स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली आणि स्वतः अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला. 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक चालू केले होते. साने गुरुजींवर महात्मा गांधीजींच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करीत होते. 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले होते. दुष्काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते. 1942च्या भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भूमिगत राहून त्यांनी प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी मैला वाहून ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. साने गुरुजींनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. पत्री हा त्यांचा देशभक्तीपर कवितांचा काव्यसंग्रह, त्यातील बलसागर भारत हो सारख्या कवितांचा नागरिकांवरील प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या होत्या. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमीच विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1946च्या दरम्यान महाराष्ट्रात दौरा केला. अखेर साने गुरुजींनी या मागणीसाठी उपोषण सुद्धा केले आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अखेरीस दलितांना प्रवेश मिळाला. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले होते. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून साने गुरुजींनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. भारतातील विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असा या आंतरभारती चळवळीचा उद्देश होता. साने गुरुजी स्वतः तमिळ, बंगाली या भाषा शिकले होते. 1948 मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले होते. साने गुरुजींच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी दिसतात. त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान तुरुंगात असताना केले आहे.
श्यामची आई ही त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात लिहिली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्यामुळे साने गुरुजींना तुरुंगवास झाला होता. तो साधारण 15 महिन्यांचा तुरुंगवास होता. पुढे त्यांनी बंगलोर येथील तुरुंगात असताना तिरुवल्लुवर नावाच्या कवीच्या कुरल नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले होते. नंतर फ्रेंच भाषेतील एका कादंबरीचे दुःखी या नावाने मराठीत अनुवादन केले होते. डॉक्टर हेनरी थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या द स्टोरी ऑफ ह्युमन रेस या पुस्तकाचे मराठीत मानवजातीचा इतिहास असे भाषांतर त्यांनी केले होते. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशे तयाचे हे साने गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील महापुरुषांची चरित्रे देखील लिहिली. त्यांचे मोरी गाय हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरीण नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली, ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट देखील निघाला. गुरुजींनी लिहिलेल्या खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. 1930 मध्ये साने गुरुजी त्रिचन्नापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला होता. अनेक भाषांचे भारताला मोठे वैभव प्राप्त आहे, पण आपल्याला ते अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही येथील वेगवेगळ्या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते. या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे उपलब्ध नाही याची खंत नेहमी त्यांना होती. त्यातूनच आंतरभारतीची संकल्पना त्यांना सुचली होती. प्रांतीयता या भारतीयांच्या एकत्वाला बाधक ठरणारा घटक आहे असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले होते. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनप्रमाणे काही सोय करावी ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती. पण हे कार्य अपुरे असतानाच 11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले. साने गुरुजींचे मराठी साहित्यातील योगदान. गुरुजींनी विपुल मराठी साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालू होती. गुरुजींनी एकूण 73 पुस्तके लिहिली. ती सर्व पुस्तके वर्धा प्रकाशनने 36 खंडांमध्ये पुन्हा प्रकाशित केली आहेत. त्यांच्या पुस्तकातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विचारासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते सर्व त्यांनी आपल्या लेखनाद्वारे प्रकट केले. कितीतरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शवणारे मार्गदर्शक साहित्य, चरित्रे आदी देखील गुरुजींनी लिहिले आहेत. प्रौढांसाठी लेख तसेच निबंध लिहिले आहेत. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली. त्यांची श्यामची आई व श्याम ही पुस्तके विशेषत्वाने महाराष्ट्रभर गाजली. साने गुरुजी यांचे 11 जून 1950 रोजी निधन झाले. त्यांच्या 75व्या स्मृतिदिनी, पुण्यतिथी दिनी त्यांना विनम्र अभिवादन.